ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, पुढच्या आठवड्यात निर्णय। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। याबाबत प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्र सरकार मदत देणार, फडणवीसांची माहिती। शेतकऱ्यांच्या मदतीबाबत पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री शहांना निवेदन, सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ग्वाही। धाराशिवमध्ये कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना निर्देश दिले, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना आलेल्या नोटिशीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। तातडीची 5 ते 10 हजारांची मदत ही शेतकऱ्यांची थट्टा, सहकारी बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची टीका। 1 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ, सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी, देवस्थान यांच्याकडून पूरग्रस्तांना कोट्यवधींचा मदत निधी। सोलापुरातील करमाळ्यामध्ये पाथरुड येथे अनेकांच्या शेतामध्ये पाणी, मका उडीद, कांदा पिकाचं नुकसान। पंढरपुरातही चंद्रभागा नदीला पूर, पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, जालन्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिल्लक, खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली, वातावरण खराब होऊ नये म्हणून 9 ऑक्टोबरला सभा घेणार, इम्तियाज जलील यांची माहिती। एकत्र रहा, भाजप आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा, कोल्हापुरातील सभेतून असदुद्दीन ओवैसींचं उपस्थितांना आवाहन, तर याचा काही फरक पडणार नाही, महाजनांचा प्रत्युत्तर। नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी अडवलं, वाहनांवर आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावल्यामुळे सोमय्या आक्रमक, पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखल्याचा आरोप। गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, फक्त MMR क्षेत्रामधील शिवसैनिकांसाठी मेळावा असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। दसरा मेळाव्यामध्ये राज उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता, दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं, राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं विधान। काहीही करा, मुंबईकरांचा विश्वास महायुतीवरच, राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांचं विधान। राजकीय दृष्ट्या 2 भाऊ एकत्र येऊन काही निर्णय घेत असतील तर चांगली गोष्ट, एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाकडून दिवाळीमध्ये 10% हंगामी भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असेल। वातानुकूलित शिवनेरी आणि शिवशाही बसेस सोडता इतर सर्व बसेससाठी निर्णय लागू। विजय थलापतीने जाणीवपूर्वक उशीर केल्यामुळे चेंगराचेंगरीचा आरोप, खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वातील समितीकडून कारणांचा शोध घेणं सुरू। बिहारमध्ये फेर तपासणीनंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, यादीमध्ये एकूण 7.41 कोटी मतदार, 21 लाख नवमतदारांची नोंद, तर 69 लाख लोकांची नावं वगळली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।